अवकाशाचं काय इकडं माझं अक्कल बंद झाली पार. कशामुळं कुठे गेली तायडी काय माहिती. काय आजकाल पोरं मनानीच कार गाडी तो बघा काय तो का तिकडं तर बघा या 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 मनाचा कारभार काय चल रे ये इकडे ये लपतो काय आता सगळं करून झालंय लपतो काय इकडे ये. बाया 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 बस खरंय खरंय तुमचंच खरंय. बस काय केलंय तू लग्न ऐका ना दादा मान्य आहे आम्हाला आम्ही चुकलोत करा ना माफ आम्हाला. लग्न केलंय लग्न तुमच्या बहिणीनी. मग केलं तर केलं वाईट काय केलं त्यात लग्नच केलं ना. अरे उलट मला आनंद झालाय. मला एक सांगा नितीन भाऊ हिनी लग्न केलं म्हणजे हिच्यासाठी स्थळ बघायचा ताप वाचवला हिच्यासाठी हुंडा द्यायचा ताप वाचवला हिच्यासाठी कार्यालय बघायचं पत्रिका वाटायच्या कोणाला साडे घ्या कपडा लत्ता घ्या डागडागिनं घ्या स्वयंपाक करा आचारी बघा सगळंच ताप वाचला ना माझा. एक नंबर काम केलं. मनासारखं बघितलंय हा मग असं गुटगुटी दे करतो काय रे बाबा तू आमची शेती आहे किती आमची 16 एकर शेती आहे. अहो मी तर 5 एकरावालाच बघत येतो येतो 16 एकरावाला फाकड्या निघला. म्हणजे अजून काय आहे का आहे ना आमची बेकरी आहे स्वतःची. वार माझा बनपाव वार बेकरी बी आहे का? 2 बेकरी आहेत एक तुमच्या नगर आमच्या गावाकडे पाव तुमचेच असते ना हा एक नगरला एक बेकरी आहे आपल्या श्रीगोंद्यात एक बेकरी आहे आणि बीडला पण एक बेकरी आहे. कसं पावासारखं वाटतोय ना आईला गुडगुडी दे पावलं का काय दाजी तुम्ही हा त्याच्यामुळे असं बनपावानी झाल्यात. नाही आता टेस्ट करायला खावं लागतं मीठ वा, अगं कुठं भेटलं हो बनपाव तुला. मी विचार केलेला दिसतोय बरं का ते. मग विषय का माझा केलं का नाही दादा तुझं नाव मोठं. हा आणि बाकी काय जातीपाती आपण मानित नाही. बिक्रीचं काय नाव आहे रे हा बिक्रीचं अरुणोदय बेकरी. अरे रे रे रे. वा 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 बघितलं अरुणोदय बेकरी म्हणजे काय नाव बी ठेवल्यात. मला काय म्हणायचंय ते आत्ता आलेत ना हा. अजून लिकरूच घेऊन आले असते तर डायरेक्ट आईला तेवढं नाही बरं का एवढा बी चिकटपणा. अहो, ऐका ना 1 अंकी 2 अंकी फरक असतो काही गोष्टींना काही वेळ लागतो. चालायचं चालायचं आमची काय बी हरकत नाही बरं का आणि जातीपाती आम्ही मानतच नाही. तुम्ही कुठल्या काय जातीचा असाल होय भाऊ आता मला सांगा हा वेगळ्या जातीचा असला म्हणून हा काय गडी नसणार आहे का. हा जगात जाती 2 एक गडी आणि एक बाई दुसरी जातच नाही. घरच्यांना माहिती का तुमच्या नाही ना घरचे विरोधात होते नाही, विरोधात म्हणून नाही पण आता तुम्हीच घरी आता जाऊन सांगा त्यांना. तुम्ही आहेत आम्हाला सपोर्टला दादा म्हणल्यावर काही अडचण आहे का. आम्ही घरी येऊन सांगतो तुमच्या बिंदास झालंय ते झालंय. घरी कोण कोण आहे हा काय एकटाच आहे नाही नाही आहेत ना आई आहे वडील आहे लहान भाऊ आहे लहान भाऊ IT मध्ये इंजिनियर भाऊ आहे आहे होय आणि हा म्हणजे एक बन पाहून एक बटार आहे म्हणायचं घरी. नाही नाही तो बटर नाही तो मिरची सारखा असा आहे. हा वाळून गेला होय सगळं पाहू तुम्हीच खात असते दाजी त्याच्या काय वाट्याला यायचंय. नाही तो ITत असतो ना आणि पुण्यात बहीण दिलेली आहे. आयटीत असतो म्हणजे असं कपडे बिपडे घालायची आयटीत राहायची सवय आहे का त्याला. IT टेक्नॉलॉजी असतं ते म्हणजे काय नेमकं अभ्यासाचं असतं ते मोठ्या जॉब मध्ये आहे तो. 16 एकरात काय केलं हा? 5 एकरात ऊस आहे 5 एकरात डाळिंबे आता गहू लावायचे 5 एकरात आणि बाकीचं ते 1 एकर राहिलेले दाजी असंच ठेवलंय तिथं बंगला बांधायचा आहे मला 1 एकरात 1 एकरात बंगला. हा आईला लाखा लाखा लाखा. ते नाव घ्यायला पाहिजे बरं का त्यांनी पण एखादं आता एवढं सगळं आलं पण नाव घ्यायला पाहिजे एकामेकांनी बघा ना घ्या की दाजी नाव एखादं. हा गेलो असंच पळून हा मागा पाहिलंच नाही वळून हा गेला असो पळून हा. पाहिलंच नाही वळून आणि मानसीच नाव घेतो तिच्या दादांनीच घेतलंय आता आमचं जुळून. दादांनी घेतलंय जुळून. तिचे दाजा दा- तिला तिला मला नाही येत नाव. मानसी घे ग नाव. घ्या 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 घ्या. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचं कवर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचं कवर. मला वाटलंच होतं हे असली बर का लहानपणापासून आहे ना कुठल्या पुस्तकाचं कशाला जोडायची. हा हिला आणि अहो, आदित्य तुम्हाला माहिती रावांचं का नाव दादा? घेते. दाजी त्याला आपलं घर दाखवा आणि काय बोलायचं असलं तर बोला. नाही नाही ऐका ना गंमत ऐका ना गंमत आठवली. ऐका ना. हा पुढचं कवर लावून झालं का तुझं. दादा ऐका ना आता 12वीला आम्ही एकत्र होतो ना हा ती कॉमर्स होती आणि मी आर्ट्सला होतो. हा हा तिनं अकाउंटचा पेपर तिचा होता
आणि माझा ह्याचा पेपर होता आपला काय असतं ते बाजरायचा नाही भादरायचं नाही मग हिस काढायचा ते हे आपलं हे ते इतिहासाचा पुस्तक पेपर होता हा 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 आणि मी लिहित होतो असं असं हे झालं ते झालं भूतकाळातलं सगळं आणि अकाउंटच्या पेपरला ते लिहून आले त्यामुळे अकाउंटचा पेपर गेला तिचा आईला म्हणून असं याचं कवर त्याला लागत आहे का म्हणत होतो माझं बघू नको बघू नको इतिहासाच्या पुस्तकाला साईडला ना तुम्ही नाव 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 घे. हा मग नाव घेऊन द्या ना. नाव घे घे ना पुढचं. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचं कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलचं कवर. आदित्य रावांचं नाव घेते मी त्यांची लवर. आता कवर लवर म्हणून राहते बायको झाली की पार बर चला दाजी तुम्हाला आमची शेती दाखवतो चला, तुमचे किती एकर आहे आमची काय ना थोडीच बघा 2.5 एकर आहे. नाही हरकत नाही हरकत नाही काय सोयरी करायची का तुम्हाला आमच्या बरोबर चला पुढे झालं आता सगळे या जाऊन या हा झाली ना चला 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 या या या. हे लेकरू कोणाचं आहे बारकं? चल इकडे उली 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 या या मग आवडली का आमची शेती हो छान आहे छान आवडली आहे, ना? मस्त हा, आहे. हा. या पुढे या असं ह्याला धर रे बाजूला जरा आम्ही आलो नसतो का लग्नाला आम्हाला बोलवायचं ना हा आम्ही काय टोचत होतो का हे सगळं आमचं सगळं काय फिरलं ना माग आता झाली चूक आता घ्या समजून थोडं अरे बनपाव बरं ती घे झालं गेलं जाऊ दे आमच्या बहिणीला नीट सांभाळायचं काय सांभाळशील सांभाळणार ना बघा आता तळ हाताच्या फोडासारखं सांभाळणार तुम्ही मारू नका ना हो. म्हणजे फोड आणणार तिला फोड आणणार अहो, तुमच्या हाताला जर फोड आलं तर तुम्ही त्याला कसं जपता हा आणि ते नीट जपायचं नाही तर तुझे मागचे दोन्ही फोड फोडून टाकीन काय हा आणि हे बघ आम्ही जर ताईच्या घरी आलो तर जेवायला गोड धोड करायचं नाही मटण करायचं काय सांगून ठेव याला मटन चिकन मांस मच्छी काय पाहिजे परत 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 असं चुकून करशील का आता परत कशाला पळून जायचं? सांगायचं नाही परत काय असलं असलं करायचं नाही अहो, झाल्यावर सांगतात ना माणूस हा. मला नाही सांगायचं आणि कोणाला सांगायचं लग्न होतानीच का नाही सांगितलं आता आम्ही झालं. बरं, मी आता काय जाऊ दे. म्हणतो आता ऐका. आणि ते जाऊ दे हुंडा बिंडा काय पाहिजे का तुला काहीच नको मग आम्ही बहिणीसाठी करून ठेवले ते काय आम्ही फेकून द्यायचं का अहो तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी वापरा लेकरच पोसायची ऐपत नाही काय आमची होय हा मग पाहिजे का हुंडा तुला आता ते एवढंच म्हणताय तर द्या काय निर्लज्ज माणूस हुंडा मागतो ह्याला काय घाल डोक्यात तुझ्या मग हा तुला हाय ना सगळं घरी आम्हाला 2.5 एकराचं आम्ही काय म्हणलो का तुला होय राग आला का नाही राग राग यायला पाहिजे मग गडी आहे का कोणी तू हा आता जाऊ दे आता मग तुम्ही कधी पण आमच्या घरी आला आमच्या घरी कधी पण येऊ शकता. घरी येणार आहे तुम्हाला मांस, या, मटण, मच्छी इकडे. फ्राय करा, मी जाऊ सांगतो. जाऊ आणि मला काय सांगायचंय तुम्हाला असलं काही चालतं का विचारतो काय विचार आणून ठेव की आणून ठेव आणून ठेवायचा आमचा फोन जरी गेला तरी असं खंब्याच आणून ठेवतो मग का पेताड वाटलो काय मी एक क्वार्टरली होती आम्हाला दोघात एक चालते दोघातिक एवढा चिकट दाजी घरी येऊ हा तुला समजत नाही का डोकं नाही का तुला तुम्हीच म्हणले 1 क्वार्टर पास होते आम्हाला अरे म्हणजे मला त्याला विचार ना त्याचा कोटा किती माझं आहे. ब्रँड वेगळं त्यांचं आम्ही तुला पाठवत जाऊ व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला टाका मला तुम्हाला काय काय पाहिजे काय काय नाही हा. परत विचारायचं चटण्याला काय खातात आता त्याला काय घेणं देणं आहे का आम्हाला काय असेल ते आणायचं ना काही जमतं फुटाने जमते शेव जमती सगळं जमतं अहो मेवून येतो माझे तुम्ही फुटाने लाड घालतो आमचा आम्ही मोठे आहेत ना तुझ्यापेक्षा हा? आम्ही कोण येतं बायकोच भाऊ कसले असते हा म्हणायचं नाही पुढचं चल चला घ्या. एक मिनिट राग नाही ना आला तुम्हाला आता काय बोलू मी आला का राग कशाचा हो तुमचा राग कस काय येत नाही तुम्हाला हा राग आला पाहिजे उद्या डोक्यावर बसल ना कुणी बी येऊन आला का आता राग हे 1 नंबर राग आला मला आला तरी आला काय वाकडं करणार आहे आमचं चला पुढे माझंच वाकडं करून घेऊ. 1 मिनिट खांद्यावर ठेव खांद्यावर ठेव अहो चांगलं वाटतं का वहिनी मोठीत तुम्ही खांद्यावर ठेव त्याच्या ठेव हा, चल. हास हा, हा. चांगलं नीट नीट हा मग मी काय म्हणतो बनपाव बाकी सगळं बरं आहे ना आमचं हो तुमचं- आवडली का शेती हो खूप मोठं आहे तुमचं दाजी कसं आहे माहितीये का तुम्ही एक तर अचानक आमच्या इकडे लग्न करून आले हो आमच्या या 2 हातांनी तुमची जमन तेवढी सेवा केली आम्ही काय दाजीचा स्वभाव बघ मित्रासारखे आहेत एकदम दाजींना इतकं पटलं ना आम्ही हे बघ खांद्या हात ठेवला काढायलाच तयार नाही काढू का अजिबात नाही हा. बरं मित्र मित्र आम्ही मित्र दोस्त मित्र दाजी बर का ऐक काय म्हणतोय आजच्या दिवस आपल्या इथलं खायला घालू आलाय ना बर का चालते आणि अमावस्या पौर्णिमेला इथं पडीक नाही राहायचं
नाही, अजिबात नाही. मला आणि तिकडे आले आमची उसनं फेडायचं नाही, त्याच्यापेक्षा डबल टेबल 10 पट द्यायचं. अहो, तुम्हाला सगळं भेटेल तिकडे, तुम्ही या तर. चांगलं- काय देणे घेण्याचं लग्नाचं राहिलं होतं, थोडं बोलून घेतलं आम्ही. आता ते नाही नाही ते रीतिरिवाजाप्रमाणे- थोडस हुकलेलं, त्यांना म्हणलं आमच्या पैशाचं. रीतिरिवाजाप्रमाणे काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. बरं. काय झालं हो तुम्ही असं का करता? आम्ही दाजीला ही बंडोळ्या काढून येतो गावात चक्कर हाणून आणतो. त्यांना देवाला पाया पडून येऊ द्या की का नको? आता सगळे 15 दिवस झालं दिवस करीत होते. ऐका ना, चला दाजी, बरं जाऊ द्या. का तुझ्याच हाताने सोडायचंय काय ही? तिच्याच हाताने सोडावं ये लागतं. ये ये सोडा, आम्हाला मोकळा करून दे यांना. सोडल्या मग नाव घ्यावं लागेल. नाही नाही, चल चल घे घ्या तुमचं मान. बरं दाजीला वाईट वाटाय नको. घे, सोड सोड पट. नाही दाजीनं रागच येत नाही राव. हो दाजी अजिबात विषय आहे का? अहो आता काय सांगायचं चला तुम्हाला. चला चला दाजी, आमचं गाव फिरून आणतो. नाही, नको. आमचं गावातलं सगळं वडापाव ती सगळं माहित करतो. चला नको, सगळे गाव फिरलोय मी. दाजी, चला अहो, नको मला. दाजी मान नको. मान पण ठेवला पाहिजे. लाजत्यात दाजी, लाजते ते.